वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे सारिके पूर्णवैराग्यजाते वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वराचे कविवाटिका सारिकामान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय वीर समर्थ. मनोबलाचं सत्र खरं तर आज माझं मनोबलाचं सत्र होतं. आज मनोबलाचं विशेष सत्र मी प्रगती यांच्याकरता घेणार होतो, पण देवाला वाटतं काही टाइमच काय ऐकावं, सगळ्यांनाच ऐकायला मिळावं, म्हणून मग सगळ्यांकरताच मनोबलाचं सत्र मला घ्यावं लागतंय. वाईट कारणाने का असे ना, वाईट कारण म्हणजे फारसे वाईट नाही आहे, पण मनुष्याचे स्मिताती दोषणी थोड्याशा आजारी पडले, त्यांना बसवत नसल्यामुळे सगळी सगळं मला घ्यावी लागतात. ते भगवंताला रामाला वाटत असावं की आज तुम्हाला बोध करायला मीच यावं, आणि म्हणून मग सगळी सगळं माझ्याच मागे लागली असं. चला हो, सगळी सत्र म्हणजे ही ओळीने असलेली आत्ताची म्हणलं, याच्या पुढच्या तपासणं मी नाही करत, माझा त्रास कमी नाही काय एकदम असं काय आहे सांगते काय तरी नाही. शाळेत सुद्धा 35 मिनिटांच्या बोलवतात की नाही शिक्षक, खूप बरं वाटतं. आता तेच एकच आवाज ऐकायला, पहिल्या सत्रात ऐकला, दुसऱ्या सत्रात, तिसऱ्या सत्रात ऐकला नाही का, मग चिडचिड व्हायला लागते, क्रोध येतो, आणि मग समोर म्हणतात आपल्याला मनोबोधा, नको रे मना क्रोध हा केरकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मना क्रोध हा अंकिकारू, नको रे मना मत्सरूपम प्रभारू. जय श्रीराम, जय जय वीर समर्थांनी. आपण पहिल्या उपस्थ म्हणतोय समर्थांनी सगळं कुणाला सांगितलंय रे? मनाला नको रे म्हणा, नको रे म्हणा द्रव्य दे पुढीलांचे, अतिस्वाद बुद्धी, सगळं मनाला असं सांगितलं. आपल्या मनाला समजावत आहे, त्याला समजवावं लागतं. बरं काय पण आपल्याला आभार तुमचं हे झालं, सत्र झालं, त्या आम्हाच्या सत्रात त्यांनी सांगितलं मन म्हणजे काय, समजवत आठवत आहे ना. म्हणजे मनाला ना आपल्याला सतत सांगावं लागतं, समजवावं लागतं. ते फार चंचल आहे. आत्ता इथे तर नंतर दुसरीकडे बसलेले इथे असतो बरं का, शरीरात विचार वेगळेच असतात. स्वतःला विचार करत असतो, किती एक त्रास येत आहे, मला कंटाळा पुढे, कधी एकदा मी जाईल. प्रत्येक डोक्यात घरी मी असेल ना, सुट्टी चालू आहे, आई काय घरी नुसतो आज जेवायला वगैरे किंवा इथे काय शिबिरात जायचं, सापडी कांदा नाही, लसूण नाही, आता सांबार नव्हतं बरं का, कळलं का? कांदा लसूण आजच्या सांबारात नव्हतं, कालच्या मिसळीत नव्हतं, आधीच्या पोह्यात नव्हतं, कशातच सांबार लसूण टाकायचं आहे, कांदा लसूण नव्हतं. पण सगळं छान लागलं की नाही? काही वाईट लागलं का? प्रत्येक गोष्टी कांदा लावून भरपूर कांदा म्हणजे ती गोष्ट चांगली होते असं आहे का? नाही, नसतं तरी छान लागू शकतं. तर आपल्या मनाला सतत समजवावं लागतं, सतत ताळ्यावर आणावं लागतं. आमच्या बहिणाबाई चौधरी म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोल, किती हात्याला हात्याला तरी एक पिकावर.
काय म्हणतात? वराडी भाषा आहे. मन वढाय वढाय. पुढे काय? जसं मातीत किती हाकता हाकता पुन्हा येतं जमिनीवर. आपलं मन फिरून फिरून तिथेच येत जातं बघा. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर. म्हणजे पिकामध्ये तुम्ही गाई पुढे सोडली तिथे पीक संपर्क बाहेर पडत नाही, सगळं पोटात गेलं पाहिजे. किती हाकला ते फिरून खायला तिथेच. किती हाकला तरी येतं पिकावर. तसं आपलं मन आहे. कितीही हाकललं सगळे इथे सांगताय हे करा ते करा. सुहासादा ते सांगून जातोय, स्मिताताई सांगताय, चिंतामणी दादा सांगतोय, सगळे नाटक पिटक करून घेतोय, पण तरी आपलं मन काही झाल्यावरती येत नाही. ज्या लोकांना कधी वेगळं चालू असतं, कुठे जायला क्षणात काही सांगता येत नाही. या मनाला आवडायला एक गंमत सांगतो. 2 प्रसंग तुम्हाला सांगणार आहे. कुठला प्रसंग तुम्हाला आवडतो? एक राजा असतो बरं. राजा एकदा, आणि त्या राजाचे 6 शत्रू असतात. किती शत्रू असतात? 6. शिवाजी महाराजांचे. आणि ते होते का? आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही, इंग्रज, पोर्तुगीज, डच या सगळ्याशी लढायचं होतं. तसंच इथे सुद्धा या राजाला 6 शत्रू असतात. या 6 शत्रूंचं या राजाचं घनघोर युद्ध होतं. आणि या घनघोर युद्धामध्ये हा राजा जिंकतो. या 6 शत्रूंना साखळ्यात बांधतो. तो रथावर बसतो. त्या 6 शत्रूंना रथाच्या मागे बांधतो आणि फरफटत नगरीत घेऊन येतो. राजा जिंकलेला असतो. सगळीकडे जय जयकार होत असतो. राजाधिराज अमुक तमुक महाराज की जय. सगळीकडे जय जयकार चाललेला असतो. हा एक प्रसंग. दुसरा प्रसंग, असंच युद्ध होतं. तोच तो राजा, तेच ते 6 शत्रू. त्या 6 शत्रूंच्या लढाईचं पुन्हा एकदा घनघोर युद्ध होतं. पण आता ते शत्रू जिंकतात. राजा हरतो आणि आता ते शत्रू त्या राजाला साखळदंडात बांधतात आणि फरफटत घेऊन येतात. तुम्हाला यातलं कोणतं चित्र आवडलं? राजा जिंकला ते का ते 6 शत्रू जिंकले? ते राजा आपला आहे. राजा जिंकला ते, आपला राजा जिंकला ते आपल्याला आवडलं. बरोबर. शिवाजी महाराज जिंकलेले. शिवाजी महाराजांनी तह केला असं ऐकलं मिर्झा जयसिंगांबरोबर. कुठे तरी नको होता. मिर्झा जयसिंग झाल्याला हवे वाटतं की नाही मनाला? शिवाजी महाराज गेलेच नसते एवढ्या लवकर तर वाटतं की नाही म्हणा? तर मग काय औरंगजेब आलाच नसता. तो ऑलरेडी शिवाजी महाराजांना घाबरत होता. ते जाणता राजा पूर्वा सांगत होता स्वतः घातल्या ते गाण्यावर का भुताटकी झाली बया, भुताटकी झाली बया 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 बया, भुताटकी झाली. कुठून आला कसा आला कळलंच नाही, खालून आला वरून आला समजलंच नाही. भुताटकी झाली बया भुताटकी. शिवाजी महाराज कुठून आले कसे आले? शाहिस्ते खानाच्या प्रसंगाचं गाणं आहे. तिकडून आला कळलंच नाही, खालून आला वरून आला कळलंच नाही. फेगडे फेगडे पाय त्याचे शिवाजी महाराज असं सुटलं पडतंय शाहिस्ते खानाला. हे सगळं पोचले ना त्या औरंगजेबापर्यंत. दॅट डेंजर. कुठून येतो काय समजत नाही. येतो, हल्ला करतो, मारतो, काय पळून जातो, कोणी पकडला एक माणूस त्याचा सापडत ते आपल्याला. औरंगजेब शिवाजी महाराज आहे अजून जे जिंकले असते आवडतं की नाही आपल्याला? मग आपला राजा जिंकला आहे हे आवडलं, हरलाय तर आवडलं का? नाही. आता थोडस बदल करा. आपला राजा म्हणजे आपलं मन. आपला राजा म्हणजे आपलं मन. आणि ते 6 शत्रू काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर.
हे 6 शत्रू कोण? काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. काल दादाने सांगितलं काम म्हणजे काय रे, मला काही खावंसं वाटतं. किंवा काल वित्तपुत्राच्या संदर्भात मी सांगितलं बघा, मला ते खावंसं वाटतंय, खावंसं वाटणं याला काही हरकत नाही, पण ते खायला मिळालं नाही तर माझी चिडचिड होते, रडारड होते. हा, मग ते काम, कामना. आणि मग काम झाल्यानंतर क्रोध, उच्च झाल्यानंतर ते मला मिळालं नाही की काय होतं, माझी जी इच्छा आहे ती प्राप्त झाली नाही की काय होतं, क्रोध. आणि गीतेत सांगितलंय क्रोधात भवति सम्मोहात, सम्मोहात स्मृतिविभ्रमात्, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. माणूस चिडला ना एकदा, क्रोधात, क्रोध आला, प्रचंड राग आला, अनावर राग. आपण पेपरमध्ये बातम्या वाचतो, आपल्या वडिलांनी आपल्या मुलीला काय मारून टाकलं, त्या मुलाला मोबाईल मिळाला नाही लहान, म्हणून त्याने वडिलांना आणि आईला मारलं. हे कशामुळे झालं? क्रोधाभोवती आपण काय करतो हेच कळत नाही. संमोहन, कामना आली की क्रोध येतो, अनावर कामना आली की क्रोध येतो, राग येतो. आणि प्रचंड राग आला की संमोहात, संमोहात स्मृती विभ्रम. समोर मला कोण आहे? मामा आहे, काका आहे, भाऊ आहे, आई आहे, वडील आहे, कोण आहे काही लक्षात राहत नाही. क्रोधामध्ये समूहात, समूहात स्मृती विभ्रमा, स्मृती भ्रंशात बुद्धिनाश होतो, बुद्धीचा नाश होतो, बुद्धिनाशात प्रणश्यती. आणि म्हणून रागावर राग येतो, पण त्या रागावर कंट्रोल, रागावर विजय मिळवता आला पाहिजे. क्रोध म्हणून मनाला सांगतायत समर्थ, काय सांगतायत? तुला हारायचंय. बघा मगाचं आपलं उदाहरण आठवा, 2 प्रसंग. तुम्हाला कुठला प्रसंग आवडलाय? पहिला आवडलाय ना. मग पहिला प्रसंग जर का आवडलाय तर रागावर आपण काय मिळवला पाहिजे? कंट्रोल मिळवला पाहिजे, विजय मिळवला पाहिजे, तो संयत असला पाहिजे. त्यामुळे नको रे मना क्रोध. मी मगाही सांगितलं, समर्थ फार प्रत्येक काळ मी प्रगतीच्या पोतात सांगितलं, समर्थ मी क्रोध नको, एवढं थांबू शकत असते की ते येते, हो की नाही? नको रे मला क्रोध, संपला श्लोक, म्हणजे संपलं ते चरण. खेदकारी का म्हटलं? असंच काही नाही, ते चार ते बसत नव्हतं म्हणून ना दिग्दर्शकाने सांगितलं पिक्चरच्या काहीतरी 4 शब्द अक्षर टाक, आणि म्हणून मग गीतकाराने 4 अक्षर टाकली, मग संगीतकाराच्या मित्रामध्ये बसलं आणि मग गाणं तयार झालं. दुरंत असं आहे का ते? असं नाहीये. समोर प्रत्येक शब्द ना फार जपून वापरलाय. काय म्हणतात त्यांनी? खेदकारी, क्रोध येतो. मला तुम्हीच म्हणाल, तुम्ही तर लगेच म्हणाल पहिल्याच दिवशी आमच्यावर एवढे चिडले आणि ते सांगतायत नको रे मना क्रोध. आणि बोलतात ते, वागतात ते, नाही का? तेव्हा पण म्हणून समजलं काय म्हणतात, राग माणसाला येतो, पण कसा नसला पाहिजे? खेदकारी. तो राग असा नसला पाहिजे त्याच्यामुळे नंतर मला अरे मी उभा तर चिडलो असं नाही वाटलं पाहिजे. मी तुमच्यावर चिडलो तर थोडा का असा बदल झालाय ना, वाटतोय ना. सगळे मला काल म्हटले बरं का, आज जरा बदल पाहिजे वाटतं. सुविधा ते पण म्हटलं आज संध्याकाळनंतर मुलं छान वागतायत असं खरंच म्हणतात. विचारा बाकी दादांना. मग पण हे कशामुळे झालं? त्या चिडण्यामुळे झालं. म्हणजे तुम्हाला खेदकारी झाला का? नाही. म्हणून समोर काय सांगतायत? नको रे मना क्रोध हा खेदकारी. नको रे मना कामना विकारी. डीमार्ट मध्ये गेलो, आता तुम्ही मॉल मध्ये
मॉलमध्ये गेल्यानंतर एक चॉकलेट दिसतं, कॅडबरी दिसतं. मग मी आईच्या मागे लागलो, आई चॉकलेट घे ना. आई म्हणजे नाही घेणार, मला तर ते हवंय. मग मला हवंय चॉकलेट. मग आई पुढे गेली, आईचं लक्ष नाहीये, कोणाचंच लक्ष नाहीये, CCTV बघितलीये. आता हळूच ते चॉकलेट उचललं, उचललेलं हां. तर मग काय झाला, नको रे कामना विकारी, हा विकार झाला. मी मगाही सांगितलं कामना असणं, इच्छा. कामना म्हणजे इच्छा. इच्छा असणं कळले का, हे मी कालपासून सांगतोय. इच्छा असणं कळले का, मला एखादं वाटणं हे कळले का, मला काहीतरी का कसा योगायोग असतो बघा. काल मी म्हटलं की ती इडली, आज बघा रामरायाने इडली केली की नाही, आणि मी सांगितलं नव्हतं बरं, खरंच सांगितलं नव्हतं. उलट आजच्या मेनूत मी वेगळंच देऊन दिलंय आणि तरी आज इडली आहे. तर सगळं ऐकत असतात. काल मी नुसतं इथे वेळ सत्रात संध्याकाळी इडली असं नाव काढलं तर खरंच आज इडली घ्या. सगळं ऐकतं त्यांना, कळतं त्यांना, हे लक्षात ठेवा. तू हैदराबादला गेला असे खा बर, लक्ष केलं आता. त्यामुळे कामना असणं, इच्छा असणं वाईट नाही, पण ती इच्छा झाल्यामुळे त्याची तीव्र इच्छा होऊन मी काहीतरी वाईट काम करणं, त्या वाईट मार्गाने ते मिळवणं, हे मात्र वाईट आहे. म्हणून नको रे मना कामना विकारी. तेव्हा काय म्हणतात असं, मला हवंच, हा लोभ झाला. आणि हवंच म्हणजे नुसतं हवं नाही. आपण आता दैवास्त्र संपद विभाग योगात बघतोय, दैवी गुण आणि आसुरी गुण, हो की नाही. मी परवा बोलता सांगितलं, काय सांगितलं नाही, राक्षस म्हणजे कोण, माझं ते माझं, तुझं आहे ते माझंच, तुझं काय सगळ्यांचं ते माझंच, माझी वाटची मी इडली खाणारच, तुझी पण खाणार, हे मला दे तुझी पण, काही दिवसात तुझी पण ते प्रेमाने ऐकत नाही ना. कोण असं ऐकेल देतोस काय. हा मग नाही देत म्हटल्यानंतर हा राक्षस. आणि मग ते लोभाने मिळवणं. आज सकाळीच आपण हिरण्यकश्यपूचा उल्लेख निघाला, हो की नाही. मी सांगितलं हिरण्यकश्यप, हिरण्य म्हणजे काय, सोनं, सुवर्ण. ज्याला फक्त सुवर्णच दिसतं, मला सतत सोनं कसं मिळेल, नाणं कसं मिळेल, पैसा कसा मिळेल, अडका कसा मिळेल, याचा जो विचार करतो तो हिरण्यकश्यप. सतत 12 महिने 13 काळ 24 तास एकच विचार, पैसा मला कसा मिळेल, असा विचार करणारा तो हिरण्यकश्यप. कळतंय का. मग तो लोभ मला. म्हणून परवा सुहासांनी एक संस्कृती म्हणजे काय असं विचारलं आणि काय ते सांगितलं, आठवतंय का रे. पैसे कमवणं वाईट नाहीच आहे, पैसे कमवायचेच आहे, पण याचा लोभ नसावा. सतत तेच. मी इथे शिबिर घेतो, मग मी शिबिर घेतल्याने मला नाही तर ते पैसे मिळतील, हा लोभ आहे. हा काय आहे, लोभ आहे. कळतंय का. हा पैसे आपल्याकडे कुठल्याही संतांनी असं सांगितलेलं नाही पैसे मिळवूच नका, कुठल्याही त्यातनं असं नाहीये. पैसा मिळवायचाच आहे, पण तो पैसा मिळवताना आपल्याला लोभी होऊन मिळवायचा आहे का, नाही मिळवायचा. बरोबर आहे. नको रे म्हणा लोभ अंगीकार, लोभ नाही अंगीकारायचा. कळलं का. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का. पैसा कमवायचा नाही असं सांगितलं की ते नाही, तर लोभ नाही पाहिजे. म्हणजे इडली खायची, खातोय अगदी पार गोळी घ्यायला लागेपर्यंत चालूच आहे. आज नाश्त्याला होती, त्याला आपण काय म्हणणार, लोभ म्हणणार. कळलं. पाना 2 वाढल्या आहेत, काही दादा काय सांगतात रे, आपण जातो 2 ऑलरेडी आहेत बरं का इडल्या पाना डिश मध्ये, आपण जातो अजून 2 द्या ना.
मग ऐकायला काय सांगतात? पहिल्यांदा आहे ते संपव मग मिळेल. मग आधीच दोन असताना मी अजून मागतो ना तो लोक. हा संपल्यानंतर मागा ना जरूर. भूक आहे, इडल्या आहे, खा भरपूर, अजून एक पाण्यात खाली राहिले. संपलं नाही तुम्ही, राहिले अजून. तुम्हाला काय वाटतं संपल्या? तर मग हा लोभ जो आहे त्या लोभ हे काय करायचंय? लोभ नको कुठल्या गोष्टीचा, हा नको, ते पाहिजेच असं नको. मोह नको, मद नको. मद म्हणजे काय रे? मद अहंकार. बरोबर. मी कोणीतरी आहे, मला सगळं येतं तेच आढ्यो बीजनमान्योस्मी पुण्योसी सदृशो मया. श्लोक झाला का रे आपला 16 उद्या आहे, उद्याचा श्लोक आहे आपला 16 आढ्यो बीजनमानस्मी पुण्योसी सदृशो मया. माझ्यासारखं कुणीच नाही, मीच एकटा. रावणाला गर्व होता, मी इंद्राला जिंकलंय, मी याला जिंकलंय, मी त्याला जिंकलंय, स्वर्ग कैलास पर्वत हलवलाय, अजून काय पाहिजे? प्रचंड गर्व झाला होता. मानला गेला का नाही? याने आता एक छान सुद्धा सांगितलं सर दादा अफजल खान. प्रचंड गर्व होता, शक्तीचा, सत्तेचा, पैशाचा. शेवटी काय झालं? त्याच्या दृष्टीने पहाड का चुहा. तो म्हणायचा ना शिवाजी महाराजांना, काय म्हणायचा? पहाड का चुहा. तो पहाड का चुहा बाहेर. त्यामुळे मद, कुठलाही अहंकार नसावा. आणि दुसरं मत्सर, ईर्ष्या. पण आता हे नसावेतच असं आहे का? तर गप्पच बघा, हे सगळे आहेतच, असणारच आहे. परत एकदा आपण पहिल्या गोष्टीकडे जाऊया, 2 प्रसंगांकडे. 6 षड्रिपू आहेतच. 6 म्हणजे षड्रिपू आहेतच. आता तुम्ही त्यांच्या काळात त्यांनी तुम्हाला बांधून घ्यायचं आहे का तुम्ही त्यांना बांधायचंय? हा, म्हणजे गंमत बघा. हे रिपू राहण्याचे मला मत्सर असला पाहिजे. तर कोणाचा मत्सर? हेवा वाटला पाहिजे. कोणाचा? चांगल्या गोष्टींचा. मला मत्सर वाटला पाहिजे. कृष्णाने त्या अर्जुनालाच का बरं गीता सांगितली, मला का नाही सांगितली? अरे पण मला भेटायला कृष्ण समर्थाचा राम येऊन भेटला, मला का नाही भेटला? मत्सर वाटला पाहिजे. कोण? दुसरं काय? मत्सर वाटला पाहिजे म्हणजे काय? त्याकरता मग कष्ट घेतले पाहिजेत ना रे. दुसरा मत्सर वाटून चालेल का? समर्थांना राम भेटला, तो मलाही भेटायला हवा असेल तर त्यांनी जेवढे, त्यांना जो ध्यास लागला होता रामाला भेटण्याचा, आपल्याला लागतो का? आपल्याला घरी कधी जातोय? दिवस नसतोय. रविवारी आलो, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, 3 दिवस आहे. तुमच्याच वयाचं जमलं होतं की नाही? त्यांना घरी जायचा ध्यास होता. तुमच्याच वयाचं ते गोदावरी नदीच्या तटावर उभे होते पाण्यात एवढ्या, आणि काय म्हणत होते? निज ध्यास तो सर्व तुटून गेला, बळे अंधली क्रोध संताप गेला. नकोय क्रोध, नको संताप, नको. निज ध्यास तुटलेला आहे. मला तुझं दर्शन दे. राम आहे, तुझं दर्शन दे. ही आस त्यांना लागली म्हणून त्यांना भेटला. मग तशी आस मला कधी लागणार? चला, हे फार मोठं झालं. आपल्याला काय तेवढं जमायचं नाही बाबा. माझ्या वर्गाची मुलगी पहिली येते किंवा जो मुलगा पहिला येतो, मी का नाही पहिला येणार? आपण मत्सर म्हणजे हिरीस पिरीस करायचं नाही आहे इथे. तो येतो, तेवढे कष्ट मला घ्यायचे. तो काय करतो बरं? तो पहाटे उठतो, 5 वाजता उठून फटाफट आवडतो. सकाळी सकाळी तो काहीतरी पाठ करतो. तो उठल्यानंतर आंघोळ झाल्यावर प्रज्ञाविवर्धन सूत्र म्हणतो, कारण त्याची बुद्धी संलग्न होते.
मग तो दुसरा जे पाठ करतो ते पाठांतर झालं, शाळेत जातो, शाळेतून आला की म्हणत नाही जेवण झालं 5 मिनिटांनी अभ्यासाला बसतो. तो लगेच जो होमवर्क दिलेला आहे तो होमवर्क लगेच पूर्ण करून टाकतो, पटापट पटापट. तुम्ही करता सगळे, मला माहिती आहे, म्हणून तर तुम्ही इथे आलात ना. असं तुमच्याकडे नाहीच करत, तुम्ही सगळे चांगले आहेत, मला माहिती आहे, तुम्ही हेच करता हो की नाही रे. लगेच घरी पटकन होमवर्क पूर्ण करून टाकता. पूर्ण करून होमवर्क झाला की मग थोड्या वेळ खेळता. खेळायचं पण आहेच आहे, समजाने खेळू नका म्हटलं नाही, बहु खेळ खोटा म्हटलंय. खेळ खोटा म्हटलेला नाहीये, अति खेळ खेळायचं नाही. मग एखाद तास खेळता, मग पुन्हा अभ्यासाला बसता, घरी आल्यानंतर दिवा लावता, शुभकरोती म्हणता. असं तुम्ही करता म्हणून तुम्ही पहिले येत ना. जो करत नाही तो येत नाही. मग हा मत्सर मला वाटला पाहिजे, जर का एखादा कोणी पहिला येत असेल तो पहिला काय येतो, तर तो येतोय त्याचा मत्सर नाही करायचा आहे, त्या मुलाचा मत्सर नाही करायचा आहे, हे लक्षात घ्या. त्या मुलाचा मत्सर नाही करायचा, तो आपला मित्र आहे, तो विद्यार्थी आहे, तो आपला मित्र आहे. त्याचा मत्सर करायचा आहे, हा त्याला जो तो पहिला येतो ना त्याच्यासारखा मला अभ्यास झाला पाहिजे, हा मत्सर ठीक. त्या दुसऱ्याचा एवा मत्सर करू नका. रामकृष्ण परमहंसांना असा कदाचित पक्ष झाला असेल, देवी मला का नाही भेटत, त्यांना भेटली. कृष्ण मला का नाही भेटत, अर्जुनालाच का जाऊन गीता सांगतो. असं स्थूलदासांना प्रश्न पडला असेल, स्थूलदास माहिती का रे, अंध होते बरं का. स्थूलदास त्याला दिसत नव्हतं काहीच, डोळ्याने अंध. पण गंमत अशी झाली, कृष्णावरती प्रचंड भक्ती, प्रचंड प्रेम आणि प्रचंड निष्ठा. कृष्ण 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 सतत डोक्यात एकच, कृष्ण माझा सखा आणि मी त्याचा दास, सूरदास. आणि ते कविता करायचे, त्याच्या चाली लावायचे. पण कविता कोणाची असायचं, फक्त कृष्णावर, दुसरं काही नाही. मग कृष्णावरती कविता करता 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 एक दिवस ही असूया, ही हा मत्सर निर्माण झाला असेल कदाचित, की हा कृष्ण अर्जुनाला भेटला, मला का नाही भेटणार. हा मत्सर मीरेला झाला असेल आणि या मत्सरातून त्याची भक्ती वाढत गेली. आणि मी तिच्या मीरेला भेटायला कृष्णाला, सुदर्शनाला भेटायला कृष्णाला, सुदर्शनाला भेटायला तो कृष्ण आला ना, त्याला त्यांनी सांगितलं नाही बरं का, अंधळे होता, दिसतच नव्हतो. एक छोटासा लहान मुलगा आला, मुझे गाना सुना, त्याला गाणी ऐकायला लागले. तो गाणं सुनावं म्हणला, दुसरा कोणी नव्हता. कोण होता, श्रीकृष्ण. मोरपीस लावून आला होता, लाल मुलाचा वेश घेऊन, आणि म्हणाला मला गाणं ऐकवा ना. आणि मग सुरुवात करते ते गाणं ऐकवायला, त्यांनी कृष्णाची जन्मापासूनची सगळी. आणि तो कृष्णाचंच गाणं कृष्णाला ऐकवत आहे. आणि कृष्णाला वा वा काय छान, तुला दुसरा ऐकवा चला चालूच. बघा डोळ्यात कोण आणा, हा भक्त मी कधी होणार, मी नरसिंह मेहता कधी होणार, मी एकनाथ महाराज कधी होणार. हा मग ही इच्छा असली पाहिजे. तर आपल्या काम क्रोधांना पहिल्या प्रसंगात येऊन राजा जिंकलाय. आणि हे सगळे जे शत्रू आहेत ना, काम क्रोध मद मोह मत्सर, यांना आपण मानलेलं असेल. कोणी मानल्याचं कोणी ठेवायचंय, आपण. कृतार्थाला वाटलं कोणाला तरी त्रास द्यावा, तरी मनाला सांगायचं द्यायचा नाही. त्यामुळे हे षड्रिपू आपल्याला हवे. काम क्रोध इच्छा होणार नाही तर शक्य आहे का रे, काम नाही, इच्छा नाही तर शक्य आहे का. पाहिजे ना, आपण कसे पाहिजे, बांधलेले पाहिजे. कुत्र बांधलेलं असतं ना, घराच्या बाहेर पाठी लावलेली असते, कुत्र्यापासून सावध राहा. खरंच असतो की नाही आपल्याला माहिती नाही, पाठीदार असते चोरांना घालवायला. पण या कुत्र्याला बांधलेलं असतं, वेळ प्रसंग पडली त्या कुत्र्याला सोडून त्या चोराच्या अंगाने पाठवता येतं की नाही. मग तसंच आपलं झालं पाहिजे. या सगळ्या 6 रिपूंना काय ठेवायचंय,
काय ठेवायचंय? बांधून ठेवायचं. मोकळं सोडायचं नाही. कळलं का? घट्ट कर्कशून बांधून ठेवायचं. आणि ज्या वेळेला गरज पडेल मुलं पुन्हा घरात ठेवल्या. जरा क्रोधाच्या पुतळ्याला सोडावं लागणार. सोड. खेळ काही नसलेला क्रोध पाहिजे. कळलं का? कामना पाहिजे, इच्छा पाहिजे, पण ती कधी सोडायची आणि कधी बांधायची हे कळलं पाहिजे. हा संदेश समर्थ आपल्या मनाला देत आहे. तो आपण संदेश घेऊया आणि पुढे जाऊया. जय जय रघुवीर समर्थ. सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे, मांदार शृंगापरी नामे सज्जन जो लुटे वसविला. श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कवी भगवती. हे देव जाचे श्री ते ते जागृत रामदास विलसे. झोप्या जना उद्धरी. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. जय जय